बुलढाणा जिल्ह्याच्या पिंपरी आडगाव गावामध्ये ग्रामस्थ अनेक समस्यांनी या ठिकाणी त्रासले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न। गावामध्ये स्वच्छता नाहीये आणि पाण्यामुळे गावातल्या लोकांना म्हणजे अर्ध्याधिक लोकांना डायरियाची लागण झाली, ज्यामध्ये संडास असेल, जुलाब असेल किंवा मळमळ उलटी असेल। त्यामुळे गावकरी या ठिकाणी त्रासलेत आणि आज सकाळपासून हे जे गावकरी दिसतात आपल्याला, हे अशा पद्धतीनं शुद्ध पाणी कधी मिळेल आणि आपण या समस्येपासून कधी दूर होऊ असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला आहे। हे जे वयस्कर लोक आहेत सगळा कामधंदा सोडून पाण्यासाठी वनवन फिरताना दिसत आहेत। गावाला या ठिकाणी विहीर आहे, वारीचं पाणी या विहिरीमध्ये पडतंय, मात्र जे पाणी पडतंय ते शुद्ध जरी असलं तरी या विहिरीमध्ये पडल्यानंतर या विहिरीच्या बाजूला जो एक नाला जातोय, संपूर्ण गावाचं पाणी या नाल्यातून वाहत असताना या विहिरीमध्ये उतरतं आणि परिणामी हे जे पाणी जे आहे अशुद्ध होतं आणि हेच पाणी हे ग्रामस्थ जे बसलेत हेच पितात। त्यामुळं ही जी समस्या जी आहे डायरियाची या ठिकाणी सुरू झालेली आहे। अर्ध्याधिक गावाला ही लागण झाली, त्यामुळं ग्रामस्थ ऐन दिवाळीच्या या सणाला या ठिकाणी त्रासले आहेत। शुद्ध पाणी कसं मिळेल असा प्रश्न त्यांना या ठिकाणी पडला आहे। आजी, कशासाठी आला तुम्ही इकडे? काय पाण्याशी आला? मी पाण्यासाठी आलो। विहिरीपाशी पाणी नाही आहे चांगलं, त्या पाण्यापासून आम्ही इकडे आलो। तर पिवळं पाणी आहे आम्हाला प्यायले, आम्ही न इलाजानं पिऊन राहिलो तरी आम्ही आजारी झालो। आणि काय झालं नेमकं? पोटाले मुळला येते, संडास आहे, वांत्या होता, चहा पिला तर चहाच्याही वांत्या होतात, दूध घेतलं दुधाच्याही वांत्या होतात। मग खावा तर काय खावा? हा, लय आम्ही खराब झालो असं बोललो की घबराट येऊन राहिला आम्हाला। आम्ही जीव तोड बोलून राहिलो। तुमच्या आरोग्य यंत्रणा आली नाही का गावामध्ये? कोणीच नाही आलं आहे, येतही नाही आम्हाला पाहायला अधिकारी। काही मला सांगा, सगळं मजुरी काम करणारे लोक आहे गावामध्ये, कामधंदा सोडून तुम्हाला पाणी भरावं लागतं, गावात डायरियाची लागण झाली, काय नेमकं एकंदरीत प्रकार? हा प्रकार पाण्यामुळेच झालाय सर। आता ऐन दिवाळीच्या दिवशी आम्ही इथं बसलो, आमच्या हातापायात जीव नाही राहिला। 15 दिवस झाले आम्ही संडास उलटाईनं घायला या पाण्यामुळे। या पाण्यात माकडं पडलेली होती, आता ते विहीर साफ केली 2-3 दिवसापूर्वी, तर त्यात माकडाचे हाडच निघाले फक्त, आणि ते पाणी आम्ही पित आहोत। पूर्ण गावामध्ये कुत्रही पडलेलं होतं म्हणतात। काय या पाण्याची समस्या एवढी कठीण आहे की 2-2 टाक्या असून आम्हाला उपयोगच काही नाही। एवढं दूषित पाणी प्यायला लागून राहिलं ना, आज दिवाळीच्या दिवशी आम्हाला इथं बसा लागून राहिलं। अर्ध्या गावाच्या लोकांनी आंघोळ पण नसून केली, आता नाही केलीच नाही, कुणी पितही नाही। आम्ही माळेगावून पाणी आणलं तेही तसंच, हे इथपर्यंत यावं लागतं, पूर्ण म्हणजे हागणदारीतूनच पाण्याला यावं लागते। ते पाणी घरात जाईपर्यंत तर दूषितच होते, कितीही चांगलं असलं तरी। तर आता तुमच्या गावाची डायरियाची लागण सुरू झाली, कोणी अधिकारी आले का गावात आरोग्य विभागाचे? नाही, ते फक्त आले होते, एक वेळा 2 गोळ्या दिल्या आणि बस। तिथं गेला तर 1-2 गोळ्या देतात, एक सलाईन देतात छोटीशी आणि जा घरी, आराम काहीच नाही। ही जी परिस्थिती जी आहे या आडगाव गावच्या लोकांची आहे। ज्या विहिरीचं हे पाणी पितात त्यामध्ये 2 जनावरं सुद्धा या ठिकाणी मृत पावले होते। ज्यावेळेला साफसफाई केली त्यावेळेला हे लक्षात आलं गावकऱ्यांच्या की यामध्ये जनावरं सडून मेलीत आणि आपण तेच पाणी आतापर्यंत पिलं। आणि आता सध्याची परिस्थिती गावामध्ये अशी आहे की गावामध्ये अर्ध्याधिक लोकांना या ठिकाणी डायरियाची लागण आहे, ग्रामस्थ त्रासलेले आहेत। सध्या दिवाळीचा सण आहे, अनेक लोकांनी या ठिकाणी पाण्याअभावी आंघोळसुद्धा केली नाही, अशी परिस्थिती या गावची आहे। आरोग्य विभागसुद्धा यंत्रणासुद्धा या ठिकाणी आलेली नाही आणि गावातल्या लोकांना म्हणजे रुग्णांना जर का वानखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर गेलात तर फक्त 2 गोळ्या देतात आणि परत या रुग्णांना घरी जायला सांगतात, अशी परिस्थिती या भागातील लोकांची आहे। त्यामुळे तात्काळ शुद्ध पाणी कसं मिळेल अशी अपेक्षा या गावातल्या लोकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, संग्रामपूर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।